ऊर्जेच्या दिशेने याचा तिसरा भाग बघणार आहोत. चॅप्टर नंबर 5 पार्ट 3 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. या भागात आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशन युझिंग विंड एनर्जी, म्हणजे विद्युत निर्मिती पवन ऊर्जेचा वापर करून कशी तयार करता येते ते आपल्याला या भागामध्ये बघायचं आहे. यामध्ये सुरुवातीला आपल्याला जलविद्युत केंद्रातील ऊर्जा रूपांतराची एक आकृती दाखवलेली आहे. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर पॉइंट. सुरुवातीला दिलेला आहे पहिल्या चौकोनात पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर, पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा. त्यानंतर आहे कायनेटिक एनर्जी इन फ्लोइंग वॉटर, वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा. त्यानंतर आहे कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन, म्हणजे टर्बाइन मधील गतिज ऊर्जा. आणि त्यानंतर शेवटी त्यापासून तयार होते इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे विद्युत ऊर्जा. अशा प्रकारे जलविद्युत केंद्रातील ऊर्जा रूपांतर होत असते. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. यामध्ये आपल्याला दिलेला आता खाली जलविद्युत केंद्राचा जो आराखडा आहे, हा आराखडा आपल्याला दिलेला आहे. The schematic of hydroelectric plant is shown in the figure. Water from about middle of the total height of the dam is taken to the turbine. म्हणजे काय तर जलविद्युत केंद्राचा आराखडा खालील आकृतीत आपल्याला दाखवला. यामध्ये धरणाच्या एकूण उंचीच्या जवळपास मध्य भागापासून, म्हणजे याचा मध्यभाग आपण जर बघितला तर हा बी पॉइंट येतो. ह्या बी पॉइंट बरोबर त्याचा मध्यभाग आहे. आणि या मध्यभागापासून बरोबर इथं टर्बाइन पर्यंत हे जे पाणी आहे हे सोडलं जात असतं. म्हणजे पाणी एका मार्गिकेपासून टर्बाइन पर्यंत ते पोहोचत असतं. वॉटर फ्रॉम अबाउट मिडल ऑफ द टोटल हाईट ऑफ द डॅम इज टेकन टू द टर्बाइन ॲज शोन बी पॉइंट इन द डायग्राम. आता यामध्ये दिलेलं आहे आपल्याला की या जलविद्युत केंद्रामध्ये इंधन कुठल्याही प्रकारचं वापरलं जात नसल्यामुळे या इंधन ज्वलनातून निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहे त्या इथं येत नाही. सिन्स नो फ्युएल इज बर्न इन हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट, नो एअर पोल्युशन इज ड्यू टू कंबशन ऑफ फ्युएल रिझल्ट. परंतु मोठ्या धरणांमुळे होणारे लोकांचे विस्थापन, तसेच त्यामुळे पाण्याखाली जाणारी जंगले, सुपीक जमीन, पाण्यातील सजीव सृष्टीवर होणारा विपरीत परिणाम, यामुळे जलविद्युत केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाहीत हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिलेला आहे. However, considering the issues like forced migration of large community, submerging of forest and fertile land, adverse effect of living creatures in the river, it has always been a point of debate whether the hydroelectricity is environment friendly or not. यामध्ये खाली आपल्याला दिलेले आहे काही ॲडव्हान्टेज दिलेले आहे आणि काही प्रॉब्लेम दिलेले आहे. आधी आपण ॲडव्हान्टेज बघूया. पहिला ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, म्हणजे जलविद्युत निर्मितीचे काही फायदे. पहिला फायदा आहे सिन्स नो फ्युएल इज बर्न in hydroelectric power generation, there is no pollution resulting from combustion of fuels. जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधन आपण बघितलं वापरलं जात नसल्यामुळे इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण इथं होत नाही. दुसरं आहे the obstruction of the flow of river water
may have adverse effect on living world in the river. If there is sufficient water storage in the dam, it is possible to generate electricity as and when necessary. धरणात पुरेसा पाणी साठा असल्यास पाहिजे तेव्हा वीज निर्मिती करणे शक्य आहे. तिसरा ॲडव्हांटेज आहे, ऑल्दो वॉटर रिझर्वायर इज यूज फॉर पॉवर जनरेशन, इट कॅन बी replenished during rainy season, leading to uninterrupted power generation. वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे पुन्हा धरण भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते. आता यामध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. या प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. जलविद्युत निर्मिती समोरील काही प्रश्न. पहिला आहे, द बॅक वॉटर ड्यू टू स्टोरेज ऑफ वॉटर इन डॅम मे सबमर्ज विलेजेस or towns in that area. This leads to problems of rehabilitation of the displaced population. Moreover, this can also submerge forest as well as fertile land. धरणात साठलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊन काही गावे विस्थापित होऊ शकतात. विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली येऊ शकतात. दुसरा प्रॉब्लेम असा आहे, वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीव सृष्टीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. द ऑब्स्ट्रक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर वॉटर मे हॅव ॲडव्हर्स इफेक्ट ऑन लिव्हिंग वर्ल्ड इन द रिव्हर. हे चुकून आपलं ॲडव्हांटेजमध्ये वाचलं गेलं होतं. आपलं प्रॉब्लेमचं ॲडव्हांटेजमध्ये आलं होतं चुकून. पुढचा भाग येतो आपण. द कायनेटिक एनर्जी इन विंड हॅज बीन युज्ड सिन्स लॉंग फॉर लिफ्टिंग ऑफ वॉटर, फॉर ड्रायव्हिंग फ्लोअर मिल एक्सेट्रा. वाहत्या हवेमध्ये असलेल्या गतिज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून त्याद्वारे पाणी उपसणे, दळण दळणे यासारख्या कामांमध्ये तिचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात असे. The wind energy can also be used for electricity generation. याच ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जेची निर्मिती सुद्धा करता येते. The machine which converts the kinetic energy of wind to electrical energy is called wind turbine. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला पवनचक्की असे म्हणतात. तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल पवनचक्क्या अशा गोल गोल फिरत असताना टीव्हीवर वगैरे आपण बघतोच. त्या पवनचक्क्याचं आपल्याला इथं स्कीमॅटिक डायग्राम दिलेली आहे. अशा प्रकारच्या पवनचक्क्या तुम्ही विद्युत असतील त्याची स्कीमॅटिक डायग्राम दिलेली आहे. यामध्ये आपल्याला स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेशन युजिंग विंड एनर्जी ते दिलेलं आहे. विंड एनर्जी विथ रिक्वायर्ड व्हेलॉसिटी म्हणजे काय, विशिष्ट वेगाने वाहणारा वारा. त्यानंतर पुढे येतो आपण ते म्हणजे काय, तर विंड टर्बाईन विथ लार्ज फॅन्स म्हणजे हवेवर फिरणारे मोठी पाती असलेले टर्बाईन. त्यानंतर येतो जनरेटर म्हणजे काय, जनित्र. आणि शेवटी त्यापासून तयार होतं इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा. आता यामध्येच आपल्याला खाली दिलेलं आहे, द एनर्जी कन्व्हर्जन प्रोसेस इज शोन इन दिस फिगर. कायनेटिक एनर्जी इन विंड म्हणजे वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जा, त्यापासून मिळते आपल्याला कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन म्हणजे टर्बाईन मधील गतिज ऊर्जा.
आणि शेवटी तयार होते इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन अन इलेक्ट्रिक जनरेटर युझिंग विंड एनर्जी म्हणजे पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतर अशा प्रकारे हे चालू असतं. त्यानंतर येतो आपण wind turbines with capacity right from less than 1 kilowatt to about 7 megawatt are commercially available. म्हणजे अगदी 1 किलोवॅट पेक्षा कमी क्षमतेपासून तर 7 मेगावॅट म्हणजे 7000 किलोवॅट एवढ्या क्षमतेचे पवन निर्मिती यंत्र उपलब्ध आहेत. Depending on the wind velocity available at the site of installation, wind turbine with specific capacity is selected. The wind velocity at specific location depends on many geographical factors. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करायची आहे तिथे उपलब्ध असलेल्या हवेच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्रे बसवण्यात येतात. एखाद्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी आवश्यक वेगाची हवा उपलब्ध असेल का हे तेथील अनेक भौगोलिक गोष्टींवर अवलंबून असते. Wind velocity is usually high on seashores and that environment is appropriate for installation of wind turbine. सागर किनारी हवेचा वेग जास्त असतो आणि जास्त असल्याने तो परिसर पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी योग्य असतो. However, the wind velocity necessary for wind energy generation is not available everywhere. परंतु पवनचक्कीच्या साहाय्याने विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट वेगाची हवा सर्वत्र उपलब्ध नसते. In that sense, use of wind energy is limited. यामुळे याचा उपयोग काहीसा मर्यादित आहे. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे विंड टर्बाइन्स ऑफ डिफरंट कॅपॅसिटीज आणि यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या पवन चक्क्या दाखवलेल्या आहेत. त्यानंतर येतो आपण इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन युजिंग सोलर एनर्जी सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. युजिंग द एनर्जी इन सनलाइट इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन 2 ways. सूर्यकिरणात असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून 2 प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. त्यापैकी पहिली आपण बघणार आहोत. इन ऑल द अबव मेथड्स ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन वी हॅव स्टडीड द इलेक्ट्रिक जनरेटर इज ड्रिव्हन बाय युजिंग सम सोर्स ऑफ एनर्जी and electricity is generated by making use of the principle of electromagnetic induction. म्हणजे आपण वर अभ्यासलेल्या प्रत्येक पद्धतीतील कुठल्या तरी ऊर्जा स्रोताच्या साहाय्याने जनित्र फिरवून विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वाचा उपयोग करून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जात होती. However, electrical energy can be generated directly from solar radiation without using generator and without using the principle of electromagnetic induction. This happens in solar photovoltaic cell. Solar photovoltaic cells convert the solar energy directly into electric energy. परंतु सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता सरळपणे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग न करताही विद्युत निर्मिती करता येते. सौर घटामध्ये हे घडत असते.
सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करत असतात. आता दुसरी मेथड आपल्याला बघायची. इन द सेकंड मेथड the energy in solar radiation is converted into thermal energy first. Then the turbine generator system is driven using that thermal energy to generate electricity. दुसऱ्या पद्धतीमध्ये सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत रूपांतर करतात आणि त्याद्वारे टर्बाइनच्या साहाय्याने जनित्र फिरवून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जात असते. त्यानंतर पहिला आपण बघणार आहोत सोलर फोटोव्होल्टाइक सेल. बघणार आहोत सोलर फोटोव्होल्टाइक सेल म्हणजे सौर विद्युत घट. सोलर फोटोव्होल्टाइक सेल converts the solar radiation energy directly into electrical energy. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करत असतात. This is called solar photovoltaic effect आणि अशा प्रकारच्या प्रक्रियेला फोटोव्होल्टाइक परिणाम असे म्हणतात. The electrical energy generated through this energy transformation process is DC in nature. या प्रकारच्या ऊर्जा रूपांतरातून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट शक्तीच्या स्वरूपात उपलब्ध होत असते. These solar cells are made up of special type of material called semiconductor. याचा example आहे silicon. A silicon solar cell of dimension of 1 centimeter per square generates current of about 30 milliampere and potential difference of about 0.5 volt. हे सौर विद्युत घट अर्धवाहक या विशिष्ट अशा प्रकारच्या पदार्थापासून बनलेले असतात. उदाहरणार्थ सिलिकॉन. सिलिकॉनच्या 1 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या एका सौर विद्युत घटापासून जवळजवळ 30 मिली एम्पियर एवढी विद्युत धारा तर 0.5 व्होल्ट एवढे विभवांतर आपल्याला मिळत असते. खाली आपल्याला दिलेलं आहे याचं डायग्राम. एनर्जी इन सनलाइट म्हणजे सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जा आणि कोणाच्या साहाय्याने तर फोटोव्होल्टाइक इफेक्टच्या साहाय्याने म्हणजे फोटोव्होल्टाइक परिणाम आणि तयार होते असते डीसी इलेक्ट्रिक पॉवर म्हणजे दिष्ट विद्युत ऊर्जा तयार होत असते.